या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर अगदी प्रत्येक रात्रीमध्ये आपल्याला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ देखील पाहायला मिळाला. म्हणजे प्रत्येक रात्रीमध्ये आपण 3 लकी ड्रॉ या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेत. चला प्लीज आपल्याला रिक्वेस्ट केली जाते की आता मात्र मॅच स्टार्ट करा, कारण की बराचसा वेळ झाला. त्याच समेत आपण पाहतोय आमचे प्रमोद दादा देशमुख, कैलासजी गारे आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याच समेत आदरणीय रमेश दादा गारे, आपलं सुद्धा सहर्षमय स्वागत. चला, आमचे बुरुजावरचे शिलेदार कुठे आहेत? त्यांना विनंती, आपण आजच्या लकी ड्रॉ साठी सज्ज व्हा. चला, आजचा पहिला लकी ड्रॉ हा आपण बरोबर 10:30 वाजता घेणार आहोत. आज फायनल रात्रीचा पहिला लकी ड्रॉ 11 वाजता 11 वाजता असणार आहे पहिला लकी ड्रॉ. आणि पहिल्या लकी ड्रॉ साठी असणार आहे आदिल मोबाईल यांच्याकडून आपण पाहता एक स्मार्ट वॉच. पहिल्या लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांसाठी आजच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहताय बऱ्याचशा मेजवानी आपल्याला पाहायला मिळतील. लकी ड्रॉ साठी अनेक पारितोषिके, त्यानंतर आयबा कॅश साठी देखील आपण पाहताय आणि बरेचसे पारितोषिक. अगदी जर पाहायला गेलं तर जशी मार्चला सुरुवात होईल तसे पारितोषिक देखील इथून मात्र आपल्याला जरूर वाढताना पाहायला मिळतील. 500 रुपये प्रत्येक आयवा कॅच साठी. एका हातामध्ये जर पकडला तर मात्र तब्बल 1500 आहेत. म्हणजे विनोदजी मालुसरे फार्म यांच्याकडून 500 आणि तदनंतर आपण पाहता या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य रुपेशजी घारे साहेबांकडनं 1000, म्हणजे एकंदरीत 1500 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. चला, मॅचला सुरुवात होतीये. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज पार्थ आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय विघ्नेश पाटील. पहिली मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहताय हे सगळे सुपरस्टार महाराष्ट्रातील आज या खांडपे नगरीमध्ये A1 चषकामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल दिनेश चौगुले यांचा आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट, काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतील. आज प्रेक्षकांची देखील आपण पाहताय अलोट गर्दी या मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळेल, कारण की आज सगळे तारे सितारे या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. A1 जोडी चषक खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं गेलं ना तर याच कारणाने मात्र या स्पर्धेची एक वेगळी ओळख आहे. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. धन्यवाद. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. चौकारानं सुरुवात झाली आहे. ओ यावेळी हलक्या हातानं अगदी आपण पाहता स्केअर केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर नाही. डीप मध्ये वेगानं धावत येतात. सेकंडचा कॉल आणि तो देखील अगदी आपण पाहताय कम्प्लीटच झाली आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धाबा कम्प्लीट झाल्या आणि या 2 धाब्यानं
आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. ते मात्र बॅटिंग करणाऱ्या आर्या 11 बोनकुडे टीमचं ते मात्र 6. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे खऱ्या अर्थानं टी शर्ट्स नाहीये, त्याच्यामुळे त्यांना 2 धावसंख्येची पॅनल्टी ही आयोजकांकडून असणार आहे. पुनश्च एकदा खोला टाकलाय, हलक्या त्यानं ड्राईव्ह केला. शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी शॉर्ट पॉईंट मध्ये त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतात. तोपर्यंत एकच धाव आली आहे. एका धावानं आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 वरती. पहिल्या बॉलवरती खऱ्या अर्थानं आक्रमण चढवलं होतं. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर दोनही संघ खूप दूरवरचा प्रवास करून एवन जोडी चषक्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हे सर्व संघ आपल्याला नेहमी खेळताना पाहायला मिळतात. हो, यावेळी शॉर्ट आर्म पुल करायचा होता. मिस टायमिंग आहे हवेमध्ये. स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते परंतु त्यांच्यापासून थोडासा दूर राहिलाय आणि इथे मात्र जीवदान मिळालंय ते बॅटर विघ्नेश पाटीलला. पहिलाच बॉल अगदी आपण पाहता अखूट टप्प्याचा आला होता. त्याला पुल करण्याचा प्रयत्न, बादशा अगदी वरच्या हिश्श्याला बॉल लागला, हवेमध्ये उंच उडाला परंतु तिथे फिल्डरच नव्हते. स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते बॉल पर्यंत पोहोचण्याचा परंतु पोहोचलेच नाहीयेत. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर गोलंदाज आपल्याला इथून दिनेश कमबॅक करताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी, P1चं षटक आहे, महत्वपूर्ण षटक आहे, जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या षटकामध्ये जबाबदारीपूर्वक कामगिरी हाताळत असताना उभाची कडा पाठीमागे एसटी रक्षकाकडनं चुकी झाली आहे. बॉल अगदी आपण पाहताय पाठीमागे चाललाय. तोपर्यंत एक कंप्लीट झाले, दुसरी मिळेल का, परंतु नकार दिलाय. एकच धाव पाहायला मिळते. एज घेतली होती एसटी रक्षक त्या ठिकाणी. बॉलला कॅरी करणं फार गरजेचं होतं. विकेट आली असती तर दबाव जरूर पाहायला मिळाला असता परंतु इथे जीवदान मिळालं. धाव मिळाली होती. सिंगल धाव फलक जाऊन पोहोचले ते 8. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करते आर्या 11 बोनकुडे टीम. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर पाहायला मिळतात. पहिलं षटक चालू असताना 8 धावा धाव फलकावरती. चौकारानं सुरुवात झाली आहे या षटकाला. हो, यावेळी स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केले बॉल. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये त्या ठिकाणी फिल्डर पाहायला मिळतात. तोपर्यंत एकच धाव आली आहे. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 9. एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आर्या 11 बोनकुडे टीमच्या. त्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की आता इथून मात्र ती आक्रमक सुरुवात पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती आक्रमण होताना पाहायला मिळेल, मोठे फटके पाहायला मिळतील. हे षटक अगदी जर पाहायला गेलं तर अगदी मोठ्या धावसंख्येचं पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. ज्या पद्धतीनं अगदी आपण पाहताय येणाऱ्या पुढच्या बॉलवरती त्यांचं कमबॅक पाहायला मिळालं. दिनेश कमालीची गोलंदाजी, इकॉनॉमिकल जरूर आपल्याला पाहायला मिळतात. कारण की अगदी जर पाहायला गेलं तर P1च्या षटकामध्ये जिथे 2 फिल्डर आहेत 30 या सर्कलच्या बाहेर आहेत आणि ते जबाबदारीच्या षटकामध्ये जर पाहिलं तर अवघ्या 3 धावा आल्यात आणि त्यातही आपण पाहिलं शुभम सर की मैदानाच्या आतमध्ये फक्त 8च फिल्डर आहेत आणि अशी कठीण परिस्थितीमध्ये इतकी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होतात बरेचसे उशिराने दाखल झाले कारण की बराचसा लांबचा प्रवास आहे, बराचसा दूरवरून प्रत्येक संघाला यायचं आहे आणि त्यातल्या त्यात कर्जत श्रीराम पुलावरती असलेली ट्रॅफिक, या सर्व गोष्टींना खऱ्या अर्थानं प्रत्येकाला फेस करायचं आहे. त्याच्यामुळे कदाचित त्यांना उशीर झाला असावा परंतु आयोजकांच्या विनंतीस मान देऊन हा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी तर जरूर आलाय परंतु लगेच मैदानाच्या आतमध्ये आपले 8 फिल्डर घेऊन खेळण्यासाठी रेडी झालाय. हे विशेष कौतुक करूया आपण खऱ्या अर्थानं आई देवी RB 11 वडूनगर टीमचं. आणि आता 12वा खेळाडू अवेलेबल असेल.
चला सेकंड ओव्हरला होते सुरुवात. सेकंड पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि आता गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज करण. पहिलाच बॉल खोलामध्ये टाकला होता. बॅक टू द बॉलर, धाव इथून मिळणार नाहीये. करण सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, इथून धावा बनवाव्या लागतील. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आर्या 11 बोनकुडे टीमला मोठी धावसंख्या या मैदानावरती तुम्हाला बनवावी लागेल. कारण की या मैदानाचा विचार करायला गेलो तर या मैदानावरती अगदी आपण पाहताय धावसंख्येचा पाठलाग देखील आपल्याला होताना पाहायला मिळाला आहे. आणि त्या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन त्याच समेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कर्जत शहर अध्यक्ष आदरणीय सोमनाथजी पालकर आणि त्याच समेत आदरणीय महेंद्रदादा चंदन या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्षमय स्वागत. दरम्यान एक कॉल जरूर देऊयात, इम्पॉर्टंट कॉल अगदी नेक्स्ट मॅचचा. योगेश, अर्थातच भूमी 11 दिवा आणि त्याच्या विरोधात पुष्कर वेदांत 111 माहुलगाव टीम. भूमी 11 दिवा आणि त्याच्या विरोधात पुष्कर वेदांत 111 माहुलगाव टीम. आणखीन एक जबरदस्त बॉल, फुल लेनचा बॉल पाठाला बीट करून अगदी यष्टीरक्षकाकडे निघालाय. भन्नाट वेगानं, वेगावरती स्वार होत असताना दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये गोलंदाज करण कडून. चांगली गोलंदाजी बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9 आणि त्याच्यानंतर आता करण आपल्याला इथून पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी अगदी आपण पाहता लॉंग ऑन मध्ये चाललाय बॉल, डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतात. एकाच ऍक्शन बॉलला अडवलं आणि त्याच ऍक्शन मध्ये अगदी फेकी देखील पाहायला मिळतीये. तोपर्यंत आणखीन एक धाव फलकावरती येते. सिंगल डबल ना धाव फलक खालतं ठेवण्याचं काम, साईक रोटेशन करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करते. सध्याच्या घडीला आर्या 11 बोनकुडे टीम धावा बनवायच्या आहेत, पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे, त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. ओ परफेक्ट यॉर्कर, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, मिळाली आहे विकेट. पहिला हादरा मिळतोय आर्या 11 बोनकुडे टीमला. फलंदाज बाद होतील. पार साम्राज्य बैलाचे मालक सन्माननीय रुपेश शेठ कदम चोची यांकडून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु तुम्हाला तीनही वेळा खऱ्या अर्थानं त्या यष्टांचा भेट घ्यावा लागेल. तुम्हाला विकेट उडवाव्या लागतील, त्याच वेळी हे कॅश प्राइज असणार आहे. सन्माननीय रुपेश शेठ कदम चोची यांच्याकडून साम्राज्य बैलाचे मालक, बैलगाडा शर्यतीतील एक मोठं नाव. हो, यावेळी लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला. अलॉंग द कार्पेट बॉल निघाला. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत. ओ गुड फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळेल. एका धावेने जर पाहिलं तर धावफलक आलंय ते मात्र 12 वरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं षटक 8 फिल्डर मैदानाच्या आतमध्ये असताना ते अवघ्या 9 धावसंख्येचं आलं होतं. आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये करण आला आणि करणनं मात्र या षटकामध्ये धावा दिल्या त्या 3 आणि विकेट सानं घेतली आहे ती मात्र 1. कमालीची गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल दोन्ही आपल्याला पाहायला मिळाले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हे हवं असं खऱ्या अर्थानं ज्यावेळी आपल्याला समोरच्या टीमला कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचा असतो. तो मोमेंटम अगदी पहिल्या 2 ओव्हर मध्येच पाहायला मिळतोय. तो फिल्डिंग करत असताना आई देवी आरबी 11 वडूनवगड टीम कडून. यस योगेश, नेक्स्ट मॅच असेल भूमी 11 दिवा आणि त्याच्या विरोधात पुष्कर वेदांत 111 माहुलगाव टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला मध्यंतराला टॉस केला जाईल, ही नम्र विनंती आपणासाठी. आणि त्याच्यानंतर जागेवरती आपल्याला टॉस झाल्याच्या नंतर डिसिजन द्यायचं आहे, हे विसरू नका. पण जर एखादी टीम हजर झाली आणि
सेकंड इनिंगचा दुसरा बॉल पडण्याच्या अगोदर जर दुसरा कॅप्टन उपस्थित झाला नाही तर हजर कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. हे घडलंय या मॅच मध्ये, हे विसरून चालणार नाही. मला वाटते अगदी ज्यांनी आता टॉप 3 मध्ये जे गेलेत यंगस्टार बीड, त्या संघाला आपण पहिल्यांदा ही पेनल्टी लागलेली आहे टॉसची. अगदी उशिराने मैदानात दाखल झाले आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही पाहू शकता, अगदी आपण पाहतोय जयदेवी वडुनवगर या ठिकाणी मंचावर आहे, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये अगदी त्यांचे फिल्डर लेट झाले, परंतु 8 फिल्डर घेऊन ते मैदानात मात्र रवाना झालेत, हे मात्र विसरू नका. आणि दोनही कॅप्टन जर उपस्थित नसेल तर तुमचा सामना हा लगेच त्याच्यावरती षटकांची कपात होईल, याची आपण नोंद घ्या प्रत्येक संघनायकाने. ओ काय फटका पाहायला मिळतोय. फलंदाज विनीतच्या बाटमधून आल्या आल्या जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय, असाच फटका त्याच्या बाटमधून पाहायला मिळाला. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गॅप शोधली आहे आणि त्याच्या बाटमधून चौकार पाहायला मिळतोय. या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती मात्र 16 वरती. गोलंदाजी मार्क होती भूमिकाला आणि त्याच्या पहिल्या बॉल वरती हा चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फाईट मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी चांगला बॉल अँगल क्रिएट केला शॉर्टरमॅनला, अप्रतिम क्षेत्ररक्षण एफर्ट दाखवत असताना टीम साठी धाबा वाचवत असताना बाईच्या स्वरूपामध्ये आली ती मात्र सिंगल. चांगली गोलंदाजी, लेफ्ट हँड गोलंदाज, एक नॅचरल स्विंग खऱ्या अर्थानं नेहमी आपल्याला पाहायला मिळतो आणि तो मैदानाच्या आतमध्ये देखील पाहताय. गोलंदाज भूमिक याच्याकडून पहिल्या बॉलवरती चौकाराला बरोबर विथ द टर्न तो फटका पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर ती त्याची व्हेरिएशन देखील पाहायला मिळतीये. डॉट बॉल इथून आला आउटसाइड द ऑप्शन, अगदी आपण पाहताय पडल्यानंतर बाहेर निघाला. इतका टर्न पाहायला मिळाला या बॉलवरती की बरोबर शॉर्ट थर्डमॅनच्याकडे बॉल निघाला होता. आदरणीय सुनीलजी शिर्के आणि आदरणीय लक्ष्मणजी उघडे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. खोला टाकलाय एसटी रक्षकाकडे बॉल आला होता, परंतु त्याला बॉल कॅरी झाला नाहीये. तोपर्यंत पुनश्च एकदा पंच इथून सांगतील की ही धाव आली आहे. बाटच्या साह्यानं बाटला चेंडू ब्रश झाला हे सांगतायत आमचे मेन पंच. एक धाव इथून पाहायला मिळते. एका धाब्याने जर पाहिलं तर धाव फलकात जाऊन पोहोचले ते मात्र 18 वरती. 18 धाबा धाव फलकावरती. शुभम सर खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. गेले 4ही वर्ष या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी, या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ज्यांच्या खांद्यावरती आहे. हो यावेळी फटका चांगला आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये फिल्डर आलेत. बॉलला त्या ठिकाणी फील्ड करतील तोपर्यंत धाव मिळते ती फक्त एकच. गॅप शोधण्याचा प्रयत्न चालू आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं आर्या 11 बोनकुडे टीमचा, परंतु ते गॅप मिळत नाहीये. जिथे फटका जातोय तिथेच नेमकं क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय ते मात्र वडुनवगर टीमचं. हो यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बाची कडा पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅनला बाकअप चांगलं पाहायला मिळतंय. तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव. लिडिंग एज घेतली होती, पाठीमागे बॉल निघाला होता, परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिलेत. पुन्हा एकदा सिंगलच पाहायला मिळतीये. सिंगल आल्यानंतर धावफलकात जाऊन पोहोचेल ते मात्र 20 वरती. विनीत आणि त्याच्या साथीने जर पाहायला गेलं तर विघ्नेश म्हणजे व्ही फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आर्या 11 बोनकडे टीमचा बॅटिंग करत असताना. ओ यावेळी हेलिकॉप्टर सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय षटकार. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचले 26. 26 धाबा धाव फलकावरती आहेत. 5 षटकांची मॅच आहे, म्हणजे भरपूर सारा वेळ देखील आहे. तुम्हाला इथून धाबा बनवण्यासाठी थोडासा वेळ घेतला गेला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर निखिल सर. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आक्रमण देखील पाहायला मिळतं. इतकी जबरदस्त बॅटिंग आणि खऱ्या अर्थानं का नाही पाहायला मिळणार, कारण की हे सगळे व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांचा तो व्यावसायिक दर्जाचा खेळ देखील A1 जोडी चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना तर या स्पर्धेची शेवटची रात्री आहे. A1 जोडी चषक 2026 पर्व 4. चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख आणि रुपेशजी घारे साहेबांनी केलेलं हे आयोजन आणि त्यांना लाभलेली दोस्ती ग्रुपची साथ आणि अगदी आपण पाहताय त्यांच्या साथीतून साकार आणि संपन्न होणारी A1 जोडी चषकाची ही भव्य आणि दिव्य स्पर्धा
सर्वांचं लक्ष खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या चॅम्पियन किताबाकडे लागलंय, कारण की शेवटच्या रात्रीमध्ये ही स्पर्धा आहे. देखणं दर्जेदार अप्रतिम असं खऱ्या अर्थानं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ यावेळी ऑन साईडला टर्न केल्या बॉलला डीप मध्ये चाललाय, एका टप्प्याअखेर फेकी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. अचूक झालीये, तोपर्यंत सिंगलला झाली आहे. सिंगलला धावफलक जाऊन पोहोचलंय, ते मात्र अगदी आपण पाहताय 27 धावा धावफलकावरती ही स्पर्धा अगदी तुम्ही पाहताय, घर बसल्या देखील पाहू शकता. या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण खऱ्या अर्थानं दाखवलं जात आहे. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह यावेळी लाईन थोडी पाठीमागे ठेवली आणि तिथून मात्र बॉलला टर्न केला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. सेकंड स्पेलमध्ये करणला आपण पाहताय, कारण की करणनं पहिल्या स्पेलमध्ये अवघ्या 3च धावा दिल्या होत्या. एक विकेट देखील त्यानं मिळवली होती. तो पहिला ब्रेक थ्रू त्यानं दिला होता टीमला आणि त्याच्यानंतर अगदी कॅप्टनचं कौतुक करायला हवं. पुन्हा एकदा त्यानं करणला आणलंय आणि इथून करणनं मात्र 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. शॉर्ट बॉल होता, एक कव्हर मध्ये खेळलाय. फिल्डर आहे डाऊन दी बॉल, झाली चुकी, कॅच ड्रॉप. सहजरित्या कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु इथे कॅच ड्रॉप झाली आहे. तोपर्यंत धावा मिळतील त्या म्हणजे 1 आणि एका धावेनं आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले ते 28 वरती. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. बरेचसे प्रेक्षक खऱ्या अर्थानं जोडले गेलेत. यावेळी खोला टाकला होता, अगदी आपण पाहताय वाडिश लॉंग ऑफ कडे बॉल निघाला. फिल्डर आहेत, उचलून फेकी करतील, तोपर्यंत धाव मिळतील ते अगदी 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाब्यानं जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलाय. ते अगदी आपण पाहताय 30 धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते आहे आर्या 11 बोनकुडे टीम. 30 धावा धावफलकावरती आल्या. 4थं षटक चालू आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. करणचं आपण पाहिलं तर मात्र हे दुसरं स्पेल आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम आतापर्यंत स्पेल हाताळलाय ते गोलंदाज करणनं. यावेळी लोअर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा वाडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, उचलून फेकी करतील, तोपर्यंत एकच धाव. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट. अगदी जर पाहायला गेलं तर डोक्यावरती बर्फ ठेवून शांत पद्धतीचं क्रिकेट ते मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं. जिथे मात्र चांगली बॉल होतात त्याला सन्मान दिलं जात आहे. त्याच्यावरती कोणत्याही खऱ्या अर्थानं चान्स घेण्याचा प्रयत्न देखील करत नाहीये. परंतु ज्या वेळी बॉल अगदी स्लॉट मध्ये आलाय त्याला सीमा रेषेच्या पलीकडे देखील पाठवलाय. पुन्हा एकदा खुला टाकला होता. लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं आलेत. तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव. फेकी पहा किती अचूक पाहायला मिळते. बरोबर सॅकिंग एंड वरती. हेच असतं खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेट ते मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहताय. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. या सिंगलनं जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे आर्या 11 बोनकुडे टीमचं ते मात्र 32. यस योगेश, अगदी थोडं थांबेल तुम्हाला, कारण या ठिकाणी आपण पाहतोय देवा अकॅडमीचे सर्वा देवा चव्हाण आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय ज्यांनी या देवा अकॅडमीच्या माध्यमातून अनेक संघर्ष करत यशाची शिखरे गाठली, ती सर्व अभ्यासक या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांना सर्वांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक संघर्षमय स्वागत. भव्य दिव्य स्पर्धा आणि आज खरं सांगायला गेलं तर देवा अकॅडमीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना अगदी ज्यांनी अनेक पदे भूषवली आहेत, मग महाराष्ट्र पोलीस असतील, IPS झाले असतील, MPSC झाले असतील, या सर्वांचा सन्मान आज या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. अगदी महत्त्वपूर्ण कामगिरी देवा चव्हाण यांची, कारण कालच जिचा आपण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला, अर्थातच आमची नंदगावची ती सुकन्या अगदी थेट मंत्रालयात कर महसूल अधिकारी म्हणून तिला पाहायला मिळालं. आज या मंचावरती देवा अकॅडमीचे बरेचसे यश या ठिकाणी आपण पाहणार आहोत. इथे चुकी झाली आहे. फिल्डरकडून बॉल सीमा पार. धावा 4 चौकार. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना तर आई देवी वडूनवगर टीमला ह्या चुका अपेक्षित नसतील. आतापर्यंत चांगली कामगिरी होती. यावेळी पाठीमागे चाललाय.
बॉल सरळ जाईल लॉंग स्टॉपला, सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावा 4. आणखीन एक चौकार. आली तो बॉल आडला गेला असता, कदाचित एकच धाव मिळाली असती, एक धाव मिळाली असती तर स्ट्राईक रोटेशन झाली असती आणि कदाचित हा चौकार देखील आपल्याला बचावताना पाहायला मिळाली असती, परंतु तो चौकार आला आणि लगेच बॅक टू बॅक दुसरा चौकार आला विनीतच्या बाटमधून. हो, यावेळी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑन सीमा पार, विनीतच्या बाटमधून आलाय आणखीन एक जबरदस्त फटका. 6 धावा षटकार. थँक्यू. षटकारांना धावसंख्या फ्लाय होते, वेगानं पुढे चालले, एक्सलेटर वरती पाय ठेवलाय. ते आता बॅटिंग करणाऱ्या आर्या 11 बोनकुडे टीमनं पहिल्या 4 ओव्हरमध्ये थोडस संयम दाखवला, शांत क्रिकेट खेळले. जिथे मात्र पार्टनरशिपची आवश्यकता होती, जिथे गोलंदाजी चांगली होत होती, तिथे मात्र थोडस संयम घेतला, वेळ घेतला आणि त्याच्यानंतर आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. यशच्या विरोधामध्ये 3 बॉलमध्ये तब्बल 14 धावा आल्यात. हो, यावेळी स्क्वार ओ अप्रतिम झेल, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट. अप्रतिम झेल, एका हातानं पकडलाय. अशा कॅचेस कॅरी केल्या जात नाही, तर त्या मात्र लपकल्या जातात. एक हात पुढे केला आणि एकाच हातामध्ये हा झेल इथून पाहायला मिळतोय. योगेश, आपण म्हणतो ना की अगदी आयवा जेल साठी पहिल्या रजनीपासून 100 कॅचेस पारितोषिक होती, परंतु या खेळाडूचं जरूर कौतुक कराल ज्याने अप्रतिम झेल टिपलाय, काय बॉडीला कव्हर केलाय, अगदी 100 झेल. आणि त्याच्या अनुषंगाने मी तर म्हणेल त्याच्यासाठी देवा चव्हाण, करण ज्याला आपण पाहतोय अगदी वडू नवघरचा हा किंग, आणि त्याच्यासाठी मात्र या ठिकाणी 1000 रुपयांचं कॅश प्राईज देवा चव्हाण, देवा अकॅडमीचे सर्वा यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. वेल, अगदी चांगली कॅच यावेळी कॅरी केली आणि जसं म्हटलं जातं ना कॅच ऑफ द नाईट, परंतु आता हे म्हणावं लागेल कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅच मी तर म्हणेल यावेळी टिपली गेल्या. काय कला कौशल्य होते, अगदी समोर आपल्या कॅच टिपलं, त्यामुळे अगदी निरीक्षण बारकाईने यावेळी जरूर केलं आपण. आणि करण आपण पाहतोय काय शरीराला त्याने बॅलन्स केलाय मैदानामध्ये, अप्रतिम. करणचं कौतुक करायलाच हवं, कारण की करणनं 2 स्पेल हाताळले, गोलंदाजी देखील दमदार केली आहे. आता फिल्डिंग मधून देखील जर पाहायला गेलं तर टीमसाठी 100% कमिटमेंट त्याची पाहायला मिळतीये. चांगला बॉल सेट, फलंदाज बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये थोडीशी दादागिरी दाखवत असताना यशनं हा डॉट बॉल फेकला. कारण की पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 14 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. विनीच्या बाटमधून ते मोठे फटके पाहायला मिळाले होते, परंतु आता विकेट आल्यानंतर अगदी डॉट बॉलच पाहायला मिळतोय. परशुराम ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील जर पाहायला गेलं तर अगदी शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. आउटसाइड ऑफ स्टंप, बरोबर वाईड यॉर्कर झाला. पंच लाईन चेक करतायत आणि इथून सांगतायत की मात्र हा डॉट बॉलच आहे. षटक क्रमांक 5 देखील समाप्त झालंय. अर्थातच पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय आर्या 11 बोनकुडे टीमचं, ते मात्र 46. आणि आता इथून येणाऱ्या 30 बॉलमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र आई देवी आरबी 11 वडूनवगर टीमला त्या मात्र 30 बॉल 47 या धावसंख्येची आवश्यकता आहे, प्लस 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर या 2 धावा आपण आता चला आपण मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे जाऊयात. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या समेत मंचावरती आपण पाहतोय कर्जत नगर परिषदेचे
माजी नगरसेवक आणि कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहर अध्यक्ष आदरणीय सोमनाथजी पालकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि त्याच समेत अगदी ज्यांचं आपण आदराने नाव घेत होतो सतत ते 4 पूर्ण रचनेत कर्जत तालुक्यातील नामवंत पॅकर उद्योजक नरेंद्रदादा घुमारे यांचा मंचावरती आगमन झालंय. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बघा 46 धाबा झाल्या होत्या, परंतु 2 धावसंख्येची पॅनल्टी आहे ती मात्र वडूनगर टीमला. त्या 2 धाबा आपण ऍड करतोय ते बोनकुडे टीमच्या अकाउंटमध्ये. त्या 2 धाबा ऍड झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 48. टार्गेट असणार आहे ते 49चं वडूनगर टीमच्या विरोधामध्ये. आणि आता दुसऱ्या सत्राला सर एकच मिनिट, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती असतील संदीप बोराडे सर. यस, आपण सन्मानाकडे त्वरित वळूयात. या ठिकाणी आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत शहर युवक अध्यक्ष आदरणीय सोमनाथदादा पालकर यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. त्याच समेत अगदी कर्जत नगर परिषदेमध्ये ज्यांच्या नावाची सातत्यपूर्ण चर्चा पाहायला मिळाली आणि आपल्या पत्नी अर्थातच मधुराताई यांच्या विजयाचे अगदी सहजरित्या ते वाटेकरी झाले ते आदरणीय महेंद्रदादा चंदन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. कर्जत नगर परिषदेचे विद्यमान बांधकाम सभापती आदरणीय महेंद्रदादा चंदन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान खरं म्हणायला गेलं तर त्यांचाच विजय कर्जत नगर परिषदेमध्ये आपण पाहिलाय. अगोदर मधुरताई चंदन या माजी नगरसेविका आहेत. त्या विजयात मात्र त्यांचा मुलाचा वाटा होता आणि सातत्यपूर्ण त्यांच्या नावाची चर्चा कर्जत नगर परिषदेमध्ये रंगली गेली होती आणि सहजरित्या त्यांनी हा विजय खेचून आणलाय. त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत करूयात. त्या समेत आदरणीय नरेंद्रदादा घुमारे या ठिकाणी उपस्थित झालेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. बाकी जे आमचे देवा अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आणि अभ्यासिक आहेत त्यांचे सर्वांचे आपण सन्मान हे देवा अकॅडमीच्या निर्णयानुसार आपण थोडं उशिराने घेणार आहोत, कारण बरेचसे अजून देवा अकॅडमीचे विद्यार्थी या ठिकाणी येणं बाकी आहे. नरेंद्रदादा घुमारे यांचा सन्मान आपण पाहतोय. सातत्यपूर्ण श्री 11 नावाने अनेक टीम त्याने या कर्जत तालुक्यात उतरवल्यात. एकीकडे बैलगाडा शर्यतींचा एक नाद त्यांचा आपण सातत्यपूर्ण अनुभवतो. हे फार महत्वाचं आहे. आजकाल ते म्हटलं जातं ना, टॉससाठी दोन्ही टीमला विनंती आहे. चला, भूमी 11 दिवा आणि त्याच्या विरोधात पुष्कर वेदांत, वंश 11 माहुलगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन त्या समेत आदरणीय संदेशदा आजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. संदेशदा आजारे आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या आपण संदेशदा आजारे. चला, मला वाटतं माहुलगाव टीमचे कॅप्टन आले. भूमी 11 दिवा टीमचे कॅप्टन, भूमी 11 दिवा टीमचे कॅप्टन लास्ट कॉल आहे आपणासाठी. त्या समेत आदरणीय संकेतदादा शिंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. संकेतदादा शिंगे, संकेतदादा शिंगे या आपण सन्मान स्वीकारण्यासाठी. त्याच समेत आदरणीय अशोकजी पास्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. अशोकजी पास्ते, अशोकजी पास्ते सर या आपण. आपला सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अगदी सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याच्या अगोदर या ठिकाणी भूमी 11 दिवा टीम उपस्थित जर झाली नाही तर मात्र आले, दोन्ही आले. चला, टॉस करा आपण. मी विनंती करेल कर्जत नगर परिषदेचे विद्यमान बांधकाम सभापती आदरणीय महेंद्रदादा चंदन यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. चला, एकीकडे आपण पाहतोय बॉल पहिला पिच होईल. चांगला फटका यावेळी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय वडूनगर टीम कडून. टॉस जिंकलाय तो या ठिकाणी माहुलगाव टीम. निर्णय आम्ही फिल्डिंग करू.
येस, दोघांनाही शुभेच्छा असतील कारण एकीकडे मॅच चालू झाले. आपण विनंती असेल आपण तयारीत राहा. यस, थँक्यू डीजे. तमाम क्रीडा रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. जाऊयात मॅचकडे. अर्थातच अगदी जसं घवघवीत यश प्रत्येक खेळाडूच्या नशिबी पाहायला मिळत नाही, तसंच मी तर म्हणेल की या ठिकाणी अगदी या त्रिमूर्तींनी सातत्यपूर्ण यश आपल्या माती बाळगलाय. अर्थातच हे त्रिमूर्ती म्हणजे रुपेशजी गारे, त्या समेत चेतनजी चौधरी आणि अतुलजी देशमुख दोस्ती ग्रुप सर्व आणि त्याच्या समेत A1 जोडी चषकाची दूरवरची चर्चा. आणि या दूरवरच्या चर्चेला आजच्या रजनीमधला पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. एकीकडे आपण पाहतोय अर्थातच आर्या 11 बोनकडे आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय आई देवी 11 वडून नवगार. परंतु पहिली नजर जशी लागावी तसा फटका मात्र या ठिकाणी फसलाय. कारण एकीकडे पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर वडून नवगर टीम मैदानात जशी एंटर झाली तसं थोडंसं संकट त्यांच्यावरती जरूर पाहायला मिळत होतं. कारण ज्या पद्धतीत मैदानात आले थोडेसे प्लेयर कमी प्रमाणात पाहायला मिळाले आणि त्याचा फटका मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांना जरूर भोगावा लागला होता. कारण तिथे गोलंदाजी झाली परंतु बॅटिंग लाईनवरती अगदी पकड मजबूत केली होती ती या ठिकाणी आर्या 11 बोनकुडे टीमने. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय जिथे मात्र रनआउट स्वरूपात एक विकेट पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मात्र याही वेळी विकेट आपण पाहतोय कॅच कॅरी केली गेली आहे. जबरदस्त आपण पाहतोय अगदी ॲज अ स्कोरर म्हणून गेली 4 पर्व आमच्या समूहात या स्पर्धेला लीड करताना दिसणारं व्यक्तिमत्व म्हणजे शुभम टानगे. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय विघ्नेशचा. आणखी एक दर्जेदार फटका. हे तर खरं संघर्ष आहे मित्रांनो. ज्यावेळी तुम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की तुम्ही स्वतः हरताय त्यावेळी तिथून नव्या पर्वाची सुरुवात तुम्हाला मैदानात करावी लागते. कारण याचं ज्वलंत उदाहरण सध्या बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच जो 2 डाऊनच्या विकेटवरती आला तो म्हणजे मिलर. अगदी चांगली बॅटिंग. कारण असं वाटलं होतं की वडू नवगर टीम या 17 पासून अगदी बॅकफुटवरती जाते की काय. आणि त्याच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर पहिले 2 विकेट आल्याच्या नंतर या सामन्याला सावरून ठेवण्याचं कार्य जरूर करतोय हा मिलर. चांगला बॉल. अगदी आता स्पेलमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. चेंज ऑफ स्पेस. अगदी टप्पा घेतल्याच्या नंतर बॉल सरळरित्या कीपरच्या हातात विसावला आणि त्या मदतीने डॉट बॉलची संगता सध्या मैदानावरती जरूर आली आहे. A1 जोडी चषकाची सर्वत्र ख्याती आणि आजचा लॉर्ड्स तुडुंब प्रेक्षकांनी भरलेली गर्दी. त्या तुडुंब प्रेक्षकांचं करूया मनाच्या अंतकरणापासून सहर्षमय स्वागत. आणखी एक बॉल पुढ्यात फेकलाय. पंचांकडे अपील तंत्राचा वापर. इनस्विंगचा बॉल अगदी आउटला पाहायला मिळाला. पंच मात्र सांगतायत की हा बॉल अगदी तुमच्या बॅटिंगच्या लेवलमध्ये होता आणि त्या अनुषंगाने बॅटर मात्र थोडे थरकलेत आणि तो बॉल डॉट स्वरूपात पाहायला मिळतोय. आणखी एक बॉल. आणखी एक बॉल. षटकार काढल्याच्या नंतर काय सुंदर कमबॅक आलाय गोलंदाज विघ्नेशचा. कारण पहिल्या 2 बॉलवरती विकेट आल्याच्या नंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार जरूर पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नाने या ठिकाणी आपण पाहतोय पुढचे 3ही बॉल डॉट आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 विकेट आणि 6 धावा धावफलकावर. चेक. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. चंद्रकांतजी शिर्के साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचं. आपलं देखील A1 जोडी चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सांघिक कोड्यातलं
सेकंड स्पेल आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. ऋतिक सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. काय जबरदस्त सामना रंगलाय. पहिल्या 17 मी तर म्हणेल अगदी वडू नवघर टीमने गोलंदाजी करत असताना थांबवून ठेवला. त्या अर्थातच बोनकुडे टीमला 46 धावसंख्येवरती रणनीती थोडी बिघडली. मी तर म्हणेल 5 षटकांमध्ये या धावसंख्येचा आलेख 50+ असणं फार गरजेचं होतं, परंतु घडलं वेगळंच. आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर अगदी पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा खर्च केल्यात बोनकुडे टीमने. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली, परंतु तितकीच कमतरतेची. ज्या धावा पाहिजे होत्या त्या धावफलकावरती आल्या नव्हत्या. आणखी एक चांगला फटका यावेळी हवेत बॉल आहे, मिस टाइम स्ट्रोक आणि इथे टिपला इचेल. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. तिसरा हादरा लागलाय. पासून कौतुक करेल. अगदी चांगल्या दोन्ही लहरी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी वाजवल्या जातात. एकाने अगदी हिंदू म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला आणि एकाने अगदी समाजातले कमी जास्तीची दरी मिटवण्याचा प्रयत्न केला. हे होते दोनही शिलेदार. अगदी याच महाराष्ट्राचा इतिहास बरंच काही सांगून जातो. एकीकडे राजे शिवछत्रपती तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाऊयात मॅचकडे. यावेळी मात्र पहिल्या बॉलवरती ऋतिकने कमावले विकेट. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, परंतु हा सुद्धा मिस टाइम. लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आहे. 38 सर्कलच्या पॉइंटला टिपली असेल. परतावं लागेल याही बॅटरला, कारण संपलाय त्याचा मैदानी खेळ. या ठिकाणी उपस्थित झाल्यात आपल्या दोनही मान्यवरांचा या स्पर्धेच्या ठिकाणी संघर्षमय स्वागत. अगदी एक रॉयल एंट्री या दाम्पत्याची जरूर आपण या ठिकाणी पाहिली आणि अगदी मंचावरती क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी हे दोनही व्यक्तिमत्व दाखल झालाय. मनाच्या अंतकरणापासून आपला या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत. फार चांगला सामना तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला जरूर आलाय. मी म्हटला होता अगदी पहिला सामना व्हायच्या अगोदर की लवकरात लवकर दोन्ही टीम या, कारण पहा हे कर्जतकर तुम्हाला पाहण्यासाठी, तुमचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. आणखी एक चांगला फटका, परंतु इथे चांगली फिल्डिंग, फंबल पाहायला मिळालं. दरम्यान जर कॅरी झाला असता बॉल तर याही बॅटरला परतावा लागला असता. बॅटर आपण पाहतोय दिनेश द लेजंड क्रिकेटर, परंतु बाईट देताना बरंच काही सांगितलं होतं. धावा सुद्धा मी म्हणेल रोखल्या त्यांनी गोलंदाजी करत असताना, परंतु यावेळी अगदी समोर आपल्याला पाहायला मिळते ती आर्या 11 बोनकुडे टीम. सामन्यातली काटकता भेदकता आपल्या समोर जरूर आहे. ऋतिक पुढ्यात बॉल फेकला, इथे 100 कॅच टिपण्याचा प्रयत्न, थोडा अंदाज चुकला या फिल्डरचा, अन्यथा याही बॅटरला परतीचे दोर कापले गेले होते. इथे मात्र तुम्हाला संघर्ष करायचा आहे, परंतु आता पाहायला गेलं तर वडू नवघर टीम जी मात्र अगदी बाकपुटवरती पाहायला मिळते. विकेटचं सातत्यपूर्ण पतन, एक षटकार फक्त आला होता, त्याच्यानंतर या धावा फार चांगल्या रोखल्या गेल्यात, ते मात्र बोनकुडे टीमच्या माध्यमातून. आणखी एक चांगला बॉल पहा. मी समीकरण सांगत होतो मैदानामध्ये की अगदी पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या बॉलवरती जो षटकार आला होता त्याच्यानंतर पुढचे 5ही बॉल कोणतीही धावफलकावरती आली नाही. त्याच्यानंतर मात्र
2 सिंगल पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर इथे डॉट बॉल आलाय. ते म्हटलं जातं ना की शिक्षणापेक्षा तुमचा अनुभव फार मोठा आहे आणि तो अनुभव मैदानात आणणं गरजेचं आहे. चांगला फटका यावेळी जरूर आहे. इथे फटका सजवलाय ऑफ रिजनला, बॉल ट्रॅव्हल होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पंच मात्र तटस्थ पाहायला मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा जाऊन पोचल्यात त्या 10 आकड्यावरती. अप्रतिम गोलंदाजीची पेशकश सध्या मैदानात पाहायला मिळाली. काय इकॉनॉमिकल षटके फेकलेत. एकीकडे कौतुक करेल ते मात्र विघ्नेचं आणि त्याच्यानंतर कौतुक करेल ते ऋतिकचं. अगदी आर्या 11 बोनकुडे टीम संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आदरणीय आमचे परम मित्र प्रभाकरजी देशमुख, ज्यांनी मात्र आर्या 11 बोनकुडे टीमला आज या खांडपे नगरीत, या कर्जत नगरीत आणलं गेलंय. त्यांचं सुद्धा कौतुक करूयात. विनंती असेल प्रभाकरजी देशमुख, आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर मंचावरची आहेत ते आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्षमय स्वागत आहे. कारण आपण पाहतो ना की क्रिकेटची मायानगरी बरीचशी उंची गाठून देते आहे. सातत्यपूर्ण आपण सांगतो की क्रिकेट हा खेळ इंग्लंडने जरूर आणला, परंतु या क्रिकेटचा देव हा भारताने दिलाय. हे आम्हाला गर्वाने सांगायला, अभिमानाने सांगायला तितकंच आवडतं. कारण या क्रिकेटचा देव म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. पुन्हा एकदा आपण पाहतोय वैयक्तिक सेकंड स्पेलसाठी विघ्नेची वर्णी लागली आहे. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक आपण पाहतोय. 18 बॉल आणि 39 धाबा संख्येची गरज आहे. खरं म्हणायला गेल्यानंतर शेवटचं षटक अगदी आर्या 11 बोनकुडे टीमने फेकलं होतं. यश या गोलंदाजाने त्याला मात्र 3 मोठे फटके लगावले गेले, जिथे मात्र 14 धावा खर्च झाल्या होत्या. परंतु हे तिसरं स्पेल आहे, इथे मात्र प्रयत्न करावा लागेल तो वडूनवगर टीमला. फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु इथे मैदानावरती अगदी टॅपिंग क्रिकेट आणि त्याच्यानंतर अगदी बॉल सरळ ऑन साईडला पाहायला मिळाला आहे. सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. धावपळक हालत ठेवलाय. 11 धावा धावपलकावरती आहेत. डबल एक्का ज्याला म्हटला जातो तो आता धावपलकावरती विराजमान जरूर झालाय. समोर अगदी दैदिप्यमान खेळ करणारा खेळाडू आहे, ते लेजंड क्रिकेटर, परंतु त्याला मात्र या ठिकाणी मोठे फटके घ्यायचे आहेत. आणखी एक चांगला बॉल. काय गोलंदाजी आहे विघ्नेश. श्री गणेशाचं हे नाव, परंतु सध्या समोरच्या टीमवरती सातत्यपूर्ण गोलंदाजी करत असताना विघ्न निर्माण करतोय. एकीकडे पाहायला गेलं तर पुढची मॅच आपण पाहतोय भूमी 11 दिवा आणि त्याच्या विरोधात पुष्कर 11 माहुलगाव. आणखी एक दर्जेदार बॉल. आशाबुल नजरेने पंचांकडे जरूर पाहिलं जात आहे, परंतु इथे पंच तटस्थ आहेत. जसजसे डॉट बॉल येतील, म्हटलं जातं ना की माणसाच्या आयुष्याला कॅन्सर हा रोग फार दुर्धर करून टाकतो, तर इथे डॉट बॉल समोरच्या बॅटरला खंगून खंगून मारत असतो. आणखी एक बॉल चांगला पाहायला मिळतोय. रणनीती फार चांगली आहे विंगडेशा गोलंदाजाची. अगदी जमिनीवरती ठेवलाय त्याने वडूनवगर या टीमला. काय जबरदस्त स्पेल हाताळतोय. खरं म्हणायला गेलं ना तर आज मला वाटतंय बोनकुडे टीम कर्जतमध्ये पहिल्यांदाच याचं कारण मी सांगून देतो की अगदी जसं म्हणायला गेलं ना तर प्रभाकर देशमुख यांच्याकडे चाणक्य बुद्धिमत्ता आहे. द लेजंड क्रिकेटर ऑफ कर्जत म्हणून त्यांची ओळख आहे आणि अनेक मोठमोठ्या प्लेयरला, मोठमोठ्या टीमना त्याने मैदानात उतरवलंय आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आज बोनकुडे टीमच्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. अर्थातच आज नाव आहे आर्या 11 बोनकुडे टीम. आणखी एक चांगला बॉल, परंतु इथे चुकी झाली आहे कीपरची. स्लिपचा खेळाडू चुकी करताना दिसलाय. हा चौकार अगदी पाहतोय. शेवटचा बॉल मात्र थोडासा निरर्थक ठरलाय. 22चा चौकार जरूर येईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 16 आकड्यावरती. पहा, पहिलं षटक 6 धावेंचं, दुसरं षटक आलं 5 धावेंचं, तिसरं षटक अवघं 6 धावेंचं. म्हणजे इथे समीकरण थोडं बिघडलंय.
येणारे 12 बॉल आणि आता 33 धावा संख्येची गरज आहे. आज खरं म्हणायला गेला ना तर हा मंच फुलला गेलाय. मी सातत्यपूर्ण म्हटलं की गेली रवींद्र काका तर मी तर आम्ही नेहमी म्हणतो की आमचं चालतं फिरतं लॅपटॉप आहे. आम्ही कशात कमी पडलो तर यांची पुश करण्याची जी ताकद आहे त्यांच्याकडे ती फार वेगळी आहे. आणि खरोखर मी ज्या ज्या मंचावरती रवींद्र काकांना पाहिलंय ना तिथे आम्हाला एक ऊर्जा देणारं हे व्यक्तिमत्व आहे. सातत्यपूर्ण आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आणि खरं सांगायचं झालं तर मंचावरती उपस्थित आपण पाहतोय आमचे उत्तम मामा देशमुख आहेत, मनूदादा पवार आहेत, आमचे ते देवगरे साहेब सुद्धा आज नाही आहेत परंतु येतील थोड्या वेळात, ज्यांच्या माध्यमातून गेली सातत्याने 4 पर्वांमध्ये या 1 ते 5 क्रमांकाच्या ट्रॉफी सातत्यपूर्ण देण्यात आलेल्या आहेत. या चमचमत्या ट्रॉफीज पाहतोय. संतोष निलदे साहेबांचं सुद्धा कौतुक करेल ज्याने या स्पर्धेसाठी 2 बाईक आम्हाला दिल्यात. म्हणजे एक कर्जत ग्रामीणसाठी मालिकावीर आणि दुसरा किताब अगदी ओपनच्या साठी मालिकावीर आहे. परंतु काय पाहूयात, घडलंय बिघडलंय याच्या पलीकडे जबरदस्त कामगिरी सध्या मैदानात आर्या 11 बोनकोडे टीम. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. अगदी पिचिंग लाईन सुंदर आहे. आज खरं म्हणायला गेलं तर मी तर हे सिद्ध केला बोनकोडे टीमने मैदानात की अगदी वडू नवगरच्या विरोधात बॅटिंग साकारताना मी म्हटलं कमी धावा आल्यात परंतु त्याच्यानंतर आपल्या गोलंदाजीचा वरचष्मा इतका काय कायम फिरवलाय की अगदी म्हणतात ना की ती चावी लावावी आणि कुलूप उघडावं तशी गोलंदाजी उघडली आहे. चांगला फटका यावेळी बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही परंतु इथे सेफ झोन मध्ये बॉल लँड झालाय. पहा हे खेळ आहे. बऱ्याच जणांना वाटलं होतं की क्षेत्ररक्षक त्या बॉल पर्यंत पोहोचेल आणि एकीकडे आपण पाहायला गेला तर या ठिकाणी आपण जे पाहतोय ना की त्याने झेल टिपला नाही परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. हे समीकरण आहे कारण जर बॉल निघाला असता तर तो चौकारात कन्वर्ट झाला असता. चेक सर, 1 मिनिट घेतो. खऱ्या अर्थानं आपण पाहताय मैदानावरती बरेचसे लाडके प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांसाठी देखील आयवा कॅचसाठी सन्माननीय विनोदजी मालुसरे फार्म यांच्याकडून 500 रुपये आणि एका हातात जर कोणत्या प्रेक्षकांना मैदानाच्या बाहेर झेल कॅरी केला तर त्यांच्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रुपेशजी गारे साहेबांकडनं तब्बल 1000 म्हणजे एका कॅचसाठी तुम्हाला तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राईज या A1 जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. क्या बात आहे. A1 जोडी चषकाची हीच तर खरी ख्याती आहे. सर्वत्र पसरलेली चर्चा आहे आणि या चर्चेच्या अनुषंगाने आपण पाहतोय ना या त्रिमूर्तींचं जरूर कौतुक करावं लागेल. खास करून महत्वाची साथ मी म्हणाल आमचे आदेश मसे, फार संयोजनपूर्ण कामगिरी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी केली जाते. चेक सर, आपण पहिला लकी ड्रॉ बरोबर ही मॅच संपल्यानंतर लगेच घेऊया पहिला लकी ड्रॉ, कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 4ही रात्रींमध्ये अगदी 3 लकी ड्रॉ घेतलेत. आज तुमच्या माहितीसाठी सांगतो आज 4 लकी ड्रॉ आहेत. योगेश आज 4 लकी ड्रॉ होतील. एकीकडे समर्थ कलेक्शन, त्याच्यानंतर NK एअर वर्ल्ड, त्याच्यानंतर आदिल मोबाईल शॉप यांच्या माध्यमातून स्मार्ट वॉच आणि त्याच्यानंतर आपली बायसिकल. चौथं षटक आणि यावेळी मात्र चांगली गोलंदाजी अजूनही पाहायला मिळते मैदानावरती आर्या 11 बोनकोडे टीमची. सिंगल जरूर, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे 19 आकड्यावरती. 8 बॉल 30 ची गरज आहे. ना कोणी मॅच हारलाय ना कोणी मॅच जिंकलाय. ते म्हणतायत ना की अगदी या ठिकाणी वडू नवगर टीमला मॅच जिंकायची आहे जरूर परंतु आर्या 11 बोनकोडे टीमला हार नाही मंजूर. मोहन आपण पाहतोय श्रीकृष्णाचं हे दुसरं नाव. अगदी त्याने सुद्धा मोहित केलंय आपल्या गोलंदाजीने मैदानावरती. जे 3 स्पेल आपण पाहिले विघ्नेश आणि त्याच्या समवेत ऋतिक, परंतु त्याच्यानंतर मोहन आलाय जे 4थं स्पेल तो आता आलतोय. सिंगल जरूर आले. सिंगलच्या मदतीने काहीशी टोटल पुढे सरकते 20 आकड्यावरती. अद्यापर्यंत 5 विकेटचं पतन पाहायला मिळालं आपल्याला. वाईट बॉल
पंच मी म्हटलं ना की कालच्या रजनीपासून हे पंच आम्हाला थोडंसं अगदी स्लो मोशनमध्ये त्यांची अदा पाहायला मिळते. थोडंसं आम्हाला सुद्धा त्यांच्यासाठी थांबावं लागतं. आणखी एक फटका उचललाय, जरूर उडवायचं होतं हेलिकॉप्टर, परंतु व्यवस्थितरित्या लँड झालं नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात, शेवटच्या क्षणी केले फिल्डिंग. एकही धाव नाही. पंचांनी मात्र नमूद जरूर केलं, कारण इथे बॉल आलाय आता डॉट. केलेली चुकी महागात जरूर पडली आहे. चला स्पीडअप करा प्लीज. येणारे 6 बॉल आणि आता 28 धावसंख्येची गरज आहे. मैदानी खेळ आहे मित्रांनो, ज्याला अगदी तंत्रशुद्ध भाषेत म्हणायचं झालं तर बुद्धी चातुर्याचा खेळ. कारण इथे तुम्हाला ताकदीपेक्षा युक्तीला श्रेष्ठ दान द्यावं लागतं, आणि तीच ताकद आणि युक्तीचा संमेल जर तुम्ही साधला तर मात्र विजयाची, यशाची शिखरे तुमच्यासाठी सहजरित्या पुढ्यात येतील. पाहूयात, अजूनही बरेचसे सामने आपण पाहिलेत. अगोदरचा सामना आपण पाहिला नारपोलीच्या विरोधात यंगस्टार बीड टीम, आणि त्या बीडला शेवटच्या बॉलवरती गरज होती 6 धावसंख्येची, आणि तेजस रुटेने ठोकलेला तो षटकार. जबरदस्त तुडुंब गर्दी सध्या मैदानावरती पाहायला मिळते. मैदानाच्या चहूबाजूला ही गर्दी आहे. या गर्दीचा प्रेक्षक राजा तुम्ही आहात, म्हणून ही स्पर्धा मी तर म्हणेल, आणि तुमचं सध्या कौतुक करावं लागेल. पाचवा स्पेल सागर. चांगला फटका. मी म्हटलं अजूनही मॅच ना कोणी हरलंय ना कोणी जिंकलाय. आलाय तो मात्र या ठिकाणी वन बाउंड चौकार, लॉंग ऑन रिजन, ठोक तो डीजे. आणि जाऊयात मॅच कडे. करण केली चुकी, अगोदर झाले अतिशफल, आणि त्याचा फटका अगदी मागच्या दरवाज्यातून झालेली तुमची चोरी. कारण हेच करण आहेत, त्याने मागच्या इनिंग मध्ये 2 स्पेल हाताळले जरूर, आणि टिपलं संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष, कारण टिपली होती एक अट्रॅक्टिव्ह झेल. त्या करणला आता मात्र मैदानातून परतावं लागतंय, ज्याच्या बॅटमधून अगोदरच्या बॉलवरती आला होता चौकार. ठिकाणी मात्र वडून नवघर टीम मजेत जरूर असेल पुढचा सामना खेळण्यासाठी, परंतु या ठिकाणी रोखला तर मात्र आर्या 11 बोनकुडे टीम मात्र मजेत आहे. कारण इथे डॉट बॉल आलाय, शरीराचा वेध. आता मात्र बॉल शिल्लक आहेत 3 आणि करायचे आहेत त्या 24. सामन्यावरची पकड मात्र मजबूत केली आहे ती आर्या 11 बोनकुडे टीमने. औपचारिकता आता या सामन्यामध्ये शिल्लक जरूर आहे, आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे मान्यवर आपण पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि आता लगेच मान्यवरांचा सन्मान देखील ही मॅच समाप्त झाल्यानंतर करणार आहोत. थँक्यू संदीप सर, मनापासून तुमचं धन्यवाद. कमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. तर ऑन साईडला फटका चांगला गॅप मध्ये ढकललाय. बॉल अगदी आपण पाहताय डीप मध्ये जाईल, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात तोपर्यंत धाव मिळतीये ती मात्र एकच. ही मॅच अगदी जर पाहायला गेलं तर थोडीशी दूर झाली आहे वडूनगर टीम कडून, कारण की सुरुवात चांगली होणं हे फार गरजेचं होतं. तुमचा 60
खऱ्या अर्थानं एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना महत्वाचा असतो. तुमची पार्टनरशिप ही महत्वाची असते. सुरुवातीलाच विकेट्स आल्या, तो दबाव झाला आणि त्या दबावामधून बाहेर निघालीच नाही. ती मात्र वडू नवगड टीम आणि अगदी आपण पाहता आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय थोडीशी दूर राहिली आहे. आदरणीय विशालजी बैलमारे आणि आदरणीय उदयजी जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. औपचारिकतेच्या दृष्टीने हा सामना जरूर पाहायला मिळतोय आणि एकीकडे पाहायला गेलं तर आता मात्र या पटक्यावरती सुद्धा धावा रोखल्या गेल्यात आणि गुड लक, अगदी बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी देऊयात. हार्दिक अभिनंदन करूयात ते मात्र आर्या 11 बोनकोटे टीमचा आणि हार्ड लक अर्थातच वडू नवगड टीम. फार चांगला लांबचा प्रवास करून तुम्ही इथपर्यंत आलात आणि या स्पर्धेत खेळलात. तुमचं सुद्धा मनापासून स्वागत आणि आभार सुद्धा. हा करण आपण